रोजच्या हजारो लोक जन्माला येतात, डोळ्यासमोर एवढी लोक मरतात तरी लोक म्हणतात आम्ही जिवंत आहेत. काय आम्ही जिवंत आहेत, हे जगातला सर्वात मोठा आश्चर्यकारक आहे. महाराज म्हणताय की अरे बाबांनो, तुम्ही ज्या प्रपंच म्हणताय ना, तो प्रपंच कसा आहे? दुःखदायक आहे. हा प्रपंच दुःख देतो महाराज. कोण सुखी आहे? इथं बसलेले कीर्तनकारही नाही, मृदुंगाचारही नाही, टाळकरी नाही, माडकरी नाही, तुम्ही नाही. दुःख भांडवडी हाय हा संसार, दुःख भांडवडी हाय हा संसार, दुःख भांडवडी हाय हा संसार, दुःख भांडवडी हाय हा संसार. एकदम सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. दुःख बडी आहे हा संसार. महाराज, संसारामध्ये एवढं दुःख आहे ना, एवढं दुःख कुठंच नाही बर का, कुठंच नाही. आणि माणूस जेवढा दुःखी आहे ना, तो माणसाहून दुःखी कोणीच नाही. आहे का कोणी? पशु पक्षी जे असतात ना, त्यांना चिंताच नाही कसली. आपल्याला सगळी चिंता, आपण आतीच नाही पाहत. मना पुढल्या पिढीनं काय होईल? तू काय करणे? शांत बस ना. तू काय करणे पुढल्या पिढीनं? ते पुढल्या पिढी त्यांना दखेच करीन. आपल्याला काय करायचंय पुढच्या पिढीचं? तुम्हाला एक सांगू का? आपण म्हणतो माझं माझं माझं, ठीक आहे, हा संसार माझा माझाचाच आहे. आपण पुढच्या पिढीसाठी एवढं कमावून ठेवतो महाराज. किती कमावून ठेवतो? एवढं कमावून ठेवल्यानंतर सुद्धा मुलं म्हणतात काय कमाय आमनं म्हातारीने, काय कमाय, एवढं कमाव तरी म्हणे काय कमाय, यापेक्षा कमवूच नको ना बाबा. तो त्यांना दखिलीन, तू तुमतो ना फक्त. माझं तरी असं मत आहे, माणसानं स्वतःपुरतं एवढं कमवून ठेवावं की आपल्या वृद्धपणामध्ये आपल्याला कामात येईल. कारण महाराज, खेडेगाव जर पाहिलं तर खेडेगावामध्ये आजही माता पिताची सेवा भरभरून आहे बरं का. आजही बिचारी सून किती थकून आलेली असली तरी म्हाताऱ्याला चहा दिल्याशिवाय राहत नाही. वेळेवर किती आरोड्या मारू देतात सुनेला, तरी चहा पाणी सगळं व्यवस्थित करते. कोणी जरी तर सिटीचं असेल तर त्यांनी मनाला लागून नका घेऊ. फक्त मी दुसऱ्यांचं सांगते, तुमचं अजिबात सांगत नाहीये बरं का. कारण सुखरूप जाणं या ते, म्हणून तुम्हाला अजिबात नाही सांगत मी. तथ्यानं सांगणार मी, ऐका. आता खेडेगाव जर पाहिलं महाराज तर आई वडिलांची सेवा खूप आहे या खेडेगावामध्ये. कुठलाही खेडेगाव पहा तुम्ही, खेडेगावामध्ये मर्यादा असते, म्हणून आई वडिलांची सेवा आहे. कारण मुलगा आणि सून एकच विचार करतो. आज जर आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला तर शेजारचे लोक, आपले नातेवाईक आपल्याला नावं ठेवतील. मर्यादा असते. सिटीत मर्यादा नसते महाराज. कुणीच कुणाचं नसतं बरं का, कुणीच कुणाचं नसतं. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे.
कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी महाराज या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. आता तुम्ही एवढं धन कमावून ठेवता मुलांसाठी, पण ते धन तुम्ही तरी स्वतःला वापरता का? कधी स्वतःवर खर्च करता आपण? नाही करत. का नाही करत? आपल्या पुढच्या पिढीचा आपण विचार करतो. विठ्ठल